ट्रॉफी आमचं दीपक ब्लू ट्रॉफी आमचं दीपक कितलो आनंद झाला जोय 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 वाटार फुलला शबय 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 नाचय नाचय टॉस जीतकर फील्डिंग के लिए मैदान पर अबीर बाबा क्रिकेटर्स बारदेस क्रिकेट टीम मैदान पर और बल्लेबाजी को मौका दिया यशोदा वॉरियर्स कुडाल क्रिकेट टीम को। ओपनिंग जोड़ी रुपेश तांडेल और अवधूत अंपायर का इशारा। खेल की शुरुआत सामने स्ट्राइक पर अवधूत पाटिल, नॉन स्ट्राइकर इन पर रुपेश तांडेल और पावर प्ले में पहला ओवर लेकर गेंदबाजी करने के लिए महेश साकड़कर। आज का दिन रात का ये आखिरी मुकाबला, छठा मैच। फुल टॉस गेंद इस बार ड्राइव किया मिड ऑन पर, फील्डर कोई रन नहीं, कोई मौका नहीं बिल्कुल रन का। मिड विकेट बाउंड्री पर एक डीप एक्स्ट्रा कवर, बाउंड्री पर दो फील्डर है। विकेट कीपर सर केतन मात्रे जो विकेट के पीछे, शॉट फाइन लेग पर पुनाजी कलंगुटकर। अच्छी गेंद इस बार बाहरी किनारा लेते हुए गली पर फील्डर, और जब तक संभालते गेंद को फील्ड करते तब तक एक सिंगल के साथ रनों का खाता शुरू होता हुआ मैदान पर यशोदा वॉरियर्स कुडाल क्रिकेट टीम का। लेफ्ट हैंडर राइट हैंडर ये जोड़ी स्ट्राइक पर रुपेश तांडेल जो लेफ्ट हैंडर बैटर, और उनके लिए राउंड विकेट अपने बॉलिंग बार पर महेश साकड़कर अगली गेंद लेकर। ड्राइव के इस बार अच्छा शॉट कवर पर, डीप एक्स्ट्रा कवर, बाउंड्री पर फील्डर, एक सिंगल। दोनों बल्लेबाज एक एक सिंगल के साथ अपना खाता शुरू करते हुए टीम को आगे बढ़ाते हुए टोटल स्कोर पहुंचा 2 पर। और एक बार फिर से अवधूत पाटिल स्ट्राइक पर और उनके लिए ओवर द विकेट। महेश साकड़कर लेफ्ट हैंडर के लिए राउंड विकेट, राइट हैंडर के लिए ओवर द विकेट। पहला ओवर मैच का चलता हुआ। अच्छा शॉट ऑफ साइड पर, कवर पॉइंट बाउंड्री पर, पहला रन पूरा किया। दूसरे के लिए देखना होगा जी बिल्कुल, और जब तक थ्रो पहुंचता तब तक अच्छी दौड़ विकेटों के बीच में मिले 2 रन, टीम का स्कोर आगे बढ़ा 4 पर बिना किसी नुकसान से। अच्छा शॉट, लेकिन डीप पर फील्डर है मौजूद, एक्स्ट्रा कवर बाउंड्री पर, थोड़ी सी मिसफील्डिंग, लेकिन दूसरा रन खतरनाक हो सकता था। एक ही रन जुड़ गया टीम के स्कोर के खाते में। पहला ओवर चलता हुआ ध्रुव ट्रॉफी, आज अंतिम मुकाबला जो छठा मैच मैदान पर जारी। अल्टी पल्टी की कोशिश, गेंद चलेगी विकेट कीपर के हाथों में। कल दूसरा दिन रहेगा और दूसरे दिन का दोपहर के सत्र में जो पहला मैच होगा वो होगा ध्रुव वॉरियर्स पेडनेंग और उन्हीं के साथ आर्यन पैंथर्स 77 मारमगवा। इन 2 टीमों के बीच में कल का पहला मैच होगा, लेकिन उससे पहले आज का अंतिम मैच देखना होगा किस तरह से होता है मैदान पर। पहला ओवर समाप्त हुआ और पहले ओवर की समाप्ति के बाद टोटल स्कोर 5 रन
बिना किसी नुकसान से। दूसरा ओवर जारी जो और एक पावर प्ले का ओवर वो शुरू होता हुआ और बॉलिंग मार्क पर आ चुके आशीष मेरुल। अपने बैट को चेंज किया रुपेश तांडेल ने। सामने अवधूत पाटिल जो स्ट्राइक पर पहला ओवर समाप्त और दूसरा ओवर शुरू होता हुआ मैच का। सामने ड्राइव किया अपने फॉलो थ्रू में गेंद को लपेटते हुए और पहली सफलता मिलती हुई इसी के साथ अबीर बाबा क्रिकेट से बारदेश क्रिकेट टीम को। नए बल्लेबाज मैदान पर आते हुए सोहेल शेख जो वन डाउन बल्लेबाज ऑलराउंडर खिलाड़ी टीम के यशोदा वॉरियर्स कुडाल क्रिकेट टीम के। आशीष मेरुल अपने बॉलिंग मार्ग पर एक सफलता। अल्टी पल्टी की कोशिश, गेंद चली गई विकेट कीपर के हाथों में। अगर सही अंदाज के साथ सही खेलते तो वाइड बॉल भी मिल सकता था, लेकिन अल्टी पल्टी की कोशिश और विकेट कीपर के साथ गेंद फील्ड होती हुई एक बार फिर से अपने बॉलिंग मार्ग पर एकमात्र विकेट जो इस ओवर में जो दूसरा ओवर मैच का मैदान पर। बहुत अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंद। एक अच्छा लेग कटर टिपक आने के बाद उछाल भी मिली सही लाइन पर और थोड़ी सी कट होकर बाहर की तरफ भी निकली विकेट कीपर के हाथों में। कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं, स्कोर वहीं पर रुका हुआ। दूसरा ओवर मैच का जारी। आगे निकले बड़े शॉट के लिए, एक मिस टाइम शॉट, आसान सा मौका बना विकेट कीपर के हाथों में और सोहेल शेख आउट होकर वापस और एक सफलता मिलती हुई अबीर बाबा क्रिकेटर्स बारदेश क्रिकेट टीम को। नए बल्लेबाज और एक आते हुए मैदान पर जोहेल आते हुए सफलता इस ओवर में अपने बॉलिंग मार्ग पर। इस ओवर में 2 सफलता हासिल करते हुए जो ओवर चलता हुआ दूसरा यानी पावर प्ले का ओवर और सामने नए बल्लेबाज स्ट्राइक पर। लेग स्टंप से बाहर वाइड बॉल का इशारा, अंपायर का एक सिंगल मिल गया अतिरिक्त। मिड ऑफ पर फील्डिंग करते हुए शुभम झा, मिड ऑन पर नामदेव बाणावलीकर और आशीष मेरुल अपने बॉलिंग मार्ग पर अगली गेंद लेकर खुद का पहला टीम का दूसरा ओवर जारी रखते हुए। थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन, फिर से एक बार अच्छा लेग कटर कट होकर बाहर की तरफ
कवर पर खेलना चाहते थे, लेकिन अच्छी किस्मत मैं कहूंगा कि गेंद ने बल्ले का भीतरी किनारा नहीं लिया। गेंद चली गई विकेट कीपर के हाथों में। कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं, स्कोर वहीं पर रुका हुआ। इस बार बल्ले का किनारा लेते हुए विकेट कीपर के हाथों में और एक कामयाबी मिलती हुई। इस ओवर में तीसरा विकेट चटकाते हुए अपने गेंदबाजी में आशीष मेरुल, और ये ओवर रहा जो वाइड बॉल के साथ एक रन जरूर मिला। 2 ओवर जो पावर प्ले का शुरू का खेल, और टोटल स्कोर हो चुका है 6 रन 3 विकेट पर। महेश साकळकर एक अच्छा ओवर है जो पिछला ओवर समाप्त हुआ सिर्फ 1 रन देकर। ये थोड़ी नीचे रही, टिप्पा खाने के बाद गेंद ध्रुव ओवर की शुरुआत हो चुकी है। खुद का दूसरा और टीम का तीसरा ओवर जारी रखते हुए महेश साकळकर अपने बॉलिंग मार पर राउंड विकेट। फुल टॉस गेंद, एक लेफ्ट शॉट मिड विकेट बाउंड्री पर। देखना होगा फील्डर गेंद के पीछे, लेकिन उनसे पहले गेंद चली गई बाउंड्री लाइन को पार करते हुए 4 रन के लिए। चार रन मिलते हुए एक लोअर फुल टॉस लेग स्टंप पर, और एक अच्छा शॉट इस ध्रुव ओवर में। छोटे गेंद पुल किया इस बार मिड विकेट पर, और एक बार बेहतरीन शॉट। और दूसरा चौका निकलता हुआ लगातार बल्लेबाजी में। अब ओवर द विकेट अपने बॉलिंग मार पर, और एक फुल टॉस गेंद, एक लॉफ्टेड शॉट लॉन्ग ऑन बाउंड्री पर। 4 रन के लिए चली गई गेंद बाउंड्री लाइन से बाहर। तो इस ओवर में लगातार यह तीसरा चौका निकला, और इन 4 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल 18 पर पहुंचता हुआ। 3 विकेट के नुकसान पर 18 रन। खेल जारी है मैच का तीसरे ओवर का। स्ट्राइक पर रुपेश तांडेल, इस बार ऑफ साइड पर, लेकिन उतनी शायद जगह नहीं मिली शॉट खेलने के लिए। मिड ऑन पर गेंद फील्ड होती हुई, कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। तीसरा ओवर 18 रन 3 विकेट पर। आज का अंतिम मुकाबला दोनों के बीच में। एक ओवर से यशोदा वॉरियर्स कुडाल क्रिकेट टीम जो बल्लेबाजी करते हुए अल्टी पल्टी की कोशिश, गेंद चली गई विकेट कीपर के हाथों में। टॉस जीतकर पहले फील्डिंग करती हुई अबीर बाबा क्रिकेटर्स बारदेश क्रिकेट टीम। 3 ओवर का खेल समाप्त हुआ, और 3 ओवर की समाप्ति के बाद टोटल 18 रन 3 विकेट के नुकसान पर।
गेंदबाजी के लिए जाने जाने वाले नामदेव बाणावलेकर वो आ चुके हैं बॉलिंग बार पर। खुद का पहला टीम का चौथा ओवर जारी रखते हुए 3 ओवर का खेल समाप्त हुआ जो और चौथे ओवर की शुरुआत स्कोर 18 रन 3 विकेट के नुकसान पर। फुल टॉस गेंद आड़े बल्ले से खेला और काउ कॉर्नर पर जब तक आते उठाते फील्डिंग करते एक सिंगल आराम के साथ लगातार शुरू के 2 मैच जीत चुके हैं अबीर बाबा क्रिकेटर्स बारदेश क्रिकेट टीम अपना लीग का आखिरी मैच तो सुबह का दोपहर के सत्र का पहला मैच जो टाई मैच उसी के साथ यशोदा वॉरियर्स एक जीत एक टाई और अंतिम मुकाबला जो लीग का यानी तीसरा मैच खेल रही है। राउंड विकेट नामदेव बाणावलीकर कमेंट्री बॉक्स की ओर से अपने बॉलिंग बार पर अगली गेंद लेकर बैकफुट पर कट किया, इस बार सुंदर शॉट कवर पॉइंट बाउंड्री पर गेंद निकलती हुई बाउंड्री लाइन को पार करती हुई लगभग और 4 रन के लिए चली गई बाउंड्री लाइन से बाहर। अब 3 विकेट इस बार अल्टी पल्टी की कोशिश, एक मिस टाइम शॉट, एक आसान सा मौका और चौथे विकेट का पतन होता हुआ यशोदा वॉरियर्स कुडाल क्रिकेट टीम का। पर जावेद सिद्दीक और नामदेव बाणावलीकर अब ओवर द विकेट कमेंट्री बॉक्स की ओर से अपने बॉलिंग बार पर अगली गेंद लेकर बहुत अच्छी गेंद ऑफ स्टंप पर ऑन साइड पर जोरदार बल्ला घुमाया था, गेंद ऑफ स्टंप को लगभग छोड़कर चली गई विकेट के पर सर केतन मात्रे के हाथों में। कोई रन नहीं कोई नुकसान नहीं। चौथा ओवर जारी है मैच का। आज दिन रात का यह अंतिम मुकाबला ध्रुव ट्रॉफी का पहला दिन और पहले दिन का आखिरी मैच। छोटी गेंद पोल किया इस बार और कोशिश बहुत अच्छी लेकिन गेंद निकली फील्डर के सर के ऊपर से सीमा रेखा से बाहर। सिक्सर 6 रन के लिए। होगा आर्यन पैंथर 77 मार्मा गोवा और ध्रुव वॉरियर्स पेड ने। दूसरा स्कोर टोटल 30 रन, 4 ओवर का खेल समाप्त हुआ, 30 रन 4 विकेट पर। और दूसरा मैच होगा वैष्णवी 24 तिसवाड़ी और श्री बांदेश्वर 11 सावंतवाड़ी, इन दो टीमों के बीच में। 4 ओवर 5वें ओवर की शुरुआत गेंदबाजी में परिवर्तन, स्कोर 30 रन 4 विकेट पर। और जैसे गेंदबाजी में परिवर्तन कमेंट्री बॉक्स में एक बार सुनते हैं आवाज, आइए आगे का हाल सुनाते हुए माइक्रोफोन पर समीर पांडरे के साथ।
सामना म्हणजे यॉर्कर लेन पद्धतीचा चेंडू. या चेंडूवर नेमकं काय करावं, काय करामत साध्य करावी याचा अंदाज लागत नाही तो श्रीकांत गावकरला. निर्धाव चेंडू गणला जातोय. धावसंख्येत कोणताही बदल या ठिकाणी अपेक्षित नाही. 31.4 गड्यांच्या मोबदल्यात नाणेफेकीचा कौल हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना यशोदा वॉरियर्स कुडाळ क्रिकेट संघ मैदानावर. उजव्या यशीच्या बराच बाहेर जाणारा चेंडू. यावेळी मात्र चेंडूचा पाठलाग करण्याचा नाद सोडत या ठिकाणी चेंडू यष्टीरक्षक कशा रीतीनं अडवतोय हे पाहिलं जातंय. श्रीकांत याच्याकरवी दोन्ही हा समांतर होत आहे ते पंचांकडनं. आणखी एक अवांतर धाव. एकेरी अवांतर धावेने धावफलक पुढे सरकतोय तो 32 धावांवर. ओव्हरपेच चेंडू देखण्या असा फटका. चेंडूचा प्रवास डीप लॉंग ऑनच्या दिशेनं क्षेत्ररक्षण होऊन चेंडूची परती जोपर्यंत गोलंदाज या ठिकाणी रोहन साळगावकरच्या दिशेनं होते. एकेर धाव श्रीकांत गावकरच्या खाती. एकेर धाव कुडाळ क्रिकेट संघाच्या खाती. 33.4 गड्यांच्या मोबदल्यात डावातील 5वं षटक ते प्रगतीपथावर. चतुर्सूत्र खेळाचं प्रदर्शन करविताना दोन्ही संघांचा अनोखा असा मुकाबला आपण पाहतोय. रिव्हर्स स्वीपचा फटका. 2 क्षेत्ररक्षकांची अभेद्य भिंत चिरली जाते ती जावेद याच्याकरवी. मौलिक 4 धावांचं योगदान जावेद देतोय. त्या 4 धावांनी धावफलक पुढे सरकतोय तो 37 धावांवर. धावांचा पाठलाग करण्यासाठी या ठिकाणी एक पोषक धावफलक उभारावा लागेल आणि या पोषक धावफलकाकडे आगेकूच करताना जावेद आपला क्रिकेटचा अनुभव पणाला लावतोय. आपलं सर्वस्व पणाला लावतोय. एकापासून 4 खंदेवीर जरी स्वस्तात तंबूमध्ये परतले त्याचे विपरीत परिणाम माझ्या कामगिरीवर मी होऊ देणार नाही याची खातरजमा बाळगतोय व निश्चितपणे चतुर्सूत्र फलंदाजी करत हे मैदान अक्षरशः दणाणून हे सोडलं जातंय. फुल टॉस पद्धतीचा चेंडू हलके स्टोलविला जातोय. एक धाव तर दोन्ही फलंदाज सहजगत्या पूर्णत्वास नेतील. थोडीशी गफलत झाली होती त्याचे परिणाम दुहेरी धावेत आपण स्पष्टपणे पाहतोय. 2 महत्वपूर्ण धावा जावेदच्या खाती. ज्या दुहेरी धावांनी धावफलक वधारतोय तो 39 धावांवर. 39 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात डावातील 5वं षटक रोहन साळगावकर याच्या करवी. प्रगतीपथावर समोर आहे जावेद फलंदाज. नॉन स्ट्राईकचा फलंदाज श्रीकांत गावकर. हेलिकॉप्टर असं म्हणतात उडवायचं होतं मात्र फटका हवेत न जाता जमिनीलगत घरंगळत जातोय. परत एकदा दुहेरी धावांची लहर ही उठते मैदानावर. त्या दुहेरी धावांनी खेळ समाप्त होतोय 5 षटकांचा. 5 षटकांच्या सांगत 41 धावा या धावफलकावर. पाच षटकांचा खेळ समाप्त होतोय. एकंदर सांघिक धावसंख्या धावफलकावर 41 धावा. डावातील 6वं षटक फेकण्यासाठी गोलंदाज आशिष याची वर्णी लागते कॉमेंट बॉक्स एंडकडनं. ती मैदानावर 41 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. स्ट्राईकला श्रीकांत. नॉन स्ट्राईकचा फलंदाज जावेद. पहिल्या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. यष्टीरक्षक केतन मात्र एक झेल टिपतायत. मैदानाच्या बाहेर जावं लागेल ते श्रीकांत गावकरला 5व्या कड्याच्या स्वरूपात 5व्या षटकाच्या सुरुवातीला बसतोय. 6व्या षटकाच्या सुरुवातीला बसतोय तो एक मोठा हादरा यशोदा वॉरियर्स कुडाळ क्रिकेट संघाला. गडी बाद होतोय तो श्रीकांत गावकर याच्या स्वरूपात. 5 कड्यांच्या मोबदल्यात 41 धावा या धावफलकावर. एकेचाळीस धावा 5 गाड्यांच्या मोबदल्यात नवीन फलंदाज सचिन जाधव याची वर्णी ही मैदानावर लागते. या दोन्ही फलंदाजांना संघाची गरज ओळखून खेळ साकारावा लागेल. निर्धारित 8 षटकांच्या सांगितलेली 70 ते 80 धावांपर्यंत मजल मारण्यासाठी सचिनला आपला अनुभव पणाला लावावा लागेल. तर दुसऱ्या बाजूनं जावेद ज्या तऱ्हेनं खेळतोय त्याच तऱ्हेची खेळी त्याच्याकडनं अपेक्षित या मैदानावर यशोदा वॉरियर्स कुडाळ क्रिकेट संघासाठी एवढं मात्र नक्की. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आशिष सज्ज.
पिच पदाचा चेंडू फटका टोलवला जातोय. चेंडू जातोय निश्चितपणे तो डीप एक्स्ट्रा कव्हरला. शुभम झा आपल्या स्क्रीनवर येतोय. चेंडू हरवून चेंडूची परती करतोय गोलंदाज आशिषच्या दिशेनं. एकेर धाव सचिनच्या खाती. एकेर धावेने सचिन आपलं खातं खोलतोय व आपल्या संघाला परावर्तित करतोय 42 धावांवर. 42 धावा धावफलकावर 5 कार्यांच्या मोबदल्यात डावातील 6वं षटक प्रगतीपथावर. गोलंदाज आशिष राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं मारा करतोय. तो फलंदाज अर्थातच जावेद याच्यासाठी. आखूड टप्प्याचा शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडूचा टप्पा पडल्यानंतर या ठिकाणी हुकचा फटका मारण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र प्रयत्नात असफलता प्राप्त होते कारण वेगानं चकित केलं जाते ते जावेदला. बाकीचे सोपस्कार यशरक्षक केतन मात्र यांच्या करवी पूर्ण होत. परत एकदा गोलंदाज आशिष याच्या हाती धुरा ही या षटकातील पुढील चेंडूच्या पूर्ततेसाठी सुपूर्ण केली जाते. आशिष गोलंदाजी मार्कवर सज्ज. ओव्हरपिच चेंडू फटका हवेमध्ये राहतोय. 3 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पाहायचंय कोण यशस्वी ठरतोय की नाही ते. अंतिम क्षणी चेंडू हातनं निसटतोय. जीवनदान प्राप्त होतंय ते जावेदला आणि त्या जीवनदानचं रूपांतर दुहेरी धावात होत 2 धावा जावेदच्या खाती सहजगत्या प्राप्त होत आहेत. चव्वेचाळीस धावा धावफलकावर. 44 धावा 5 कार्यांच्या मोबदल्यात 6वं अनिवार्य षटक मैदानावर प्रगतीपथावर. शॉर्टकर लेन पद्धतीचा चेंडू अक्षरशः खोदून काढला जातोय. यावेळी मात्र छोट्या जणीचा अमृत वेर्लेकर आपल्या स्क्रीनवर येतोय. चेंडू अडवून चेंडूची परती करण्याचा पवित्रा घेतोय. केवळ एकेर धाव. ज्या एकेर धावेने खेळ समाप्त होतोय तो 6 षटकांचा निर्धारित 1 टू गो. एका चेंडूचा असूनही खेळ शेष 6व्या षटकाची सांगता होण्यासाठी व 45 धावा या धावफलकावर. आखूड टप्प्याचा शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू या ठिकाणी नकारात्मक गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. दंडात्मक वाईडच्या स्वरूपात एकेरी धाव. ज्या एकेर धावेने धावफलक पुढे सरकतोय तो 46 धावांवर. 6वं षटक प्रगतीपथावर. 46 धावा 5 कार्यांच्या मोबदल्यात. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आशिष पंचांच्या उजव्या हाताकडनं षटकाची सांगता करण्याला सज्ज. याही वेळी चेंडू डाव्या यष्टीच्या बाहेर जाणारा सलग 2 वेळा दंडात्मक कारवाई केली जाते. 2 धावांचा अतिरिक्त बोनस कुडाळ क्रिकेट संघाला प्राप्त होतोय. ज्या एका अवांतर धावेने धावफलक पुढे सरकतोय 47 धावांवर. 5 षटक 5 चेंडू यांचा खेळ समाप्त. 47 धावा धावफलकावर 5 कार्यांच्या मोबदल्यात. यशोदा वॉरियर्स कुडाळ क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करताना नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर. फुलटॉस पद्धतीचा चेंडू. लोअर फुलटॉस पद्धतीच्या चेंडूला दिशा दिली जाते ती डीप लॉंग ऑफला. 1 धाव फलंदाज पूर्ण करतायत अमृत वेर्लेकर. चित्त्याच्या चपळाईतनं चेंडूवर पोहोचतोय. नाममात्र एकेर धाव प्रतिस्पर्धी संघाला घेण्यास तो समाधान मानण्यास प्रवृत्त करतोय. ज्या एकेर धावेने खेळ समाप्त होतोय निश्चितपणे यावेळी 6 षटकांचा व प्रतिषटकामागे 8 धावांच्या धावगतीनं 48 धावा 5 कार्यांच्या मोबदल्यात असा दोलायमान धावफलक या ठिकाणी यशोदा वॉरियर्स कुडाळ क्रिकेट संघाचा नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना. सुरुवात ही अडखळत निश्चितपणे झाली होती. आघाडीचे फलंदाज स्वस्तात तंबूमध्ये परतले. त्यानंतर 4 चौकार आपण पाहिले. हे अर्थातच या ठिकाणी फलंदाज रुपेश तांडेल याच्या माध्यमातून आणि रुपेश बाद झाल्यानंतर जावेद मैदानावर येतोय. सामन्याची सर्व सूत्रे आपल्या हाती घेतोय. चतुर्सूत्र फलंदाजी करतोय व सरतेशेवटी निर्धारित 8 षटकांच्या सांगतेकडेच आपला संघ सुस्थितीमध्ये कशा तऱ्हेने राहील याची दक्षता घेत तो फलंदाजी करतोय. डोकेदुखी प्रतिस्पर्धी संघाला ठरतोय. गोलंदाजी मार्कवर डावातील 7वं षटक फेकण्यासाठी बहुधा गोलंदाज रोहन साळगावकर याची वर्णी ही लागते. अठ्ठेचाळीस धावा धावफलकावर 5 कार्यांच्या मोबदल्यात 6 षटकांच्या सांगतेखेरी 7व्या षटकाच्या सुरुवातीस. पहिला चेंडू सुरेख असा चेंडू. फटका मोठा सचिनला टोलवायचा होता मात्र प्रयत्नात सफलता काही प्राप्त होत नाही. चेंडू निर्धाव हा गणला जातोय. अवघ्या 11 चेंडूंचा या डावाचा खेळ समाप्त होण्यासाठी अवधी शेष. 48 धावा 5 कार्यांच्या मोबदल्यात प्रथम फलंदाजी करताना कुडाळ संघ.
ओव्हरपिच चेंडू देखण्याचा फटका, चेंडूचा प्रवास डीप लॉंग ऑनच्या दिशेनं एक धाव फलंदाज पूर्णत्वास नेत आहेत. क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय, चेंडूची परती करतोय. केवळ एकेर धावेवर या ठिकाणी सचिनला समाधान मानावं लागतंय. सांघिक 49.5 कड्यांच्या मोबदल्यात 7वं षटक हे प्रगतीपथावर. कंजूशी गोलंदाजी साकारताना या ठिकाणी टिच्चून मारा करणारा रोहन साळगावकर नामक गोलंदाज हा दिसतोय. परत एकदा मोठा फटका सजवायचा होता, मोठा फटका निघत नाही. एक धाव निश्चितपणे मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला होता, तो अर्थातच सचिनकडनं पूर्णपणे नकार दिला जातोय तो जावेदकडनं. एकेर धावेने सांघिक अर्धशतकाला गवसणी ही घातली जाते. यशोदा वॉरियर्स कुडाळ क्रिकेट संघाच्या माध्यमातून 50.5 कड्यांच्या मोबदल्यात 7वं षटक डावातील हे प्रगतीपथावर. रोहन साळगावकर गोलंदाज पंचांच्या उजव्या हाताकडनं मारा करतोय. मधल्या यष्टीवरचा चेंडू सरळ मधली यष्टी वाकवली जाते. 6व्या कडीच्या स्वरूपात सचिनची छोटेखानी खेळी समाप्त होत 6वा हातरा बसतोय तो यशोदा वॉरियर्स कुडाळ संघाला. 50 धावा धावफलकावर 6 गड्यांच्या मोबदल्यात. तीन चेंडूंवर 15 धावांची आवश्यकता असताना एक अविश्वसनीय कामगिरी करत आपल्या संघाला विजय रथावर आरूढ ज्या खेळाडूनं केलं होतं तो सोनू राणे आक्रमक शैलीचा फलंदाज मैदानावर सचिन जाधव याची जागा घेण्यासाठी जातोय. 50.6 कड्यांच्या मोबदल्यात 7वं षटक प्रगतीपथावर. आजच्या रजनीतील शेवटची लढत या मैदानावर आपण अनुभवतोय. एकंदर या सामन्याबाबत सांगायचं झाल्यास दोन्ही संघासाठी महत्वपूर्ण सदरचा सामना असेल यात कोणतीही शंका नाही. कारण या सामन्यातील विजेता संघ हा या ग्रुपमध्ये टॉपवर राहील. तर निश्चितपणे या ठिकाणी टॉपवर पोहोचण्यासाठी दोन्ही संघांसाठी एक दिलखेचक अशी लढाई आजच्या रजनीतील शेवटच्या सामन्याच्या निमित्तानं आपण अनुभवतोय. नाणेफेकीचा कौल जिंकला, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला व आपल्या धारदार गोलंदाजीच्या जोरावर अवघ्या 50 धावांपर्यंत 7व्या षटकामध्ये रोखलं जातंय. ते अर्थातच यशोदा वॉरियर्स कुडाळ क्रिकेट संघाला 50.6 कड्यांच्या मोबदल्यात 7वं षटक प्रगतीपथावर. सोनू राणे खेळण्यासाठी सज्ज होतोय. गोलंदाज रोहन साळगावकर यांची गोलंदाजी. आल्या आल्या मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र चेंडू जमिनीलगत घरंगळतोय. यशरक्षक केतन मात्र जोपर्यंत चेंडूवर ताबा मिळवतोय एकेर धाव सोनूच्या खाती सहजगत्या प्राप्त होते. एकेर धावेने सोनू स्वतःचं खातं खोलतोय, संघाला परावर्तित करतोय तो अर्थातच या ठिकाणी 51 धावांवर. 51 धावा 6 कड्यांच्या मोबदल्यात 7वं षटक डावातील प्रगतीपथावर. बऱ्याच वेळेनंतर जावेद स्ट्राईकला येऊन पोहोचतोय. सामना करेल तो अर्थातच रोहन साळगावकर नामक अष्टपैलू खेळाडूच्या गोलंदाजीचा. पुढे सरसावर या ठिकाणी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय तो वायगिश गलीला. पूर्वानुमान क्षेत्ररक्षकाचं सुरेख आपण अनुभवतोय. केवळ एकेर धाव जावेद याच्या खाती प्राप्त होते. एकेर धाव कुडाळ क्रिकेट संघाच्या खाती, ज्या एकेर धावेने खेळ समाप्त होतोय 7 षटकांचा व 7 षटकांच्या सांगते एकेरीस 52 धावा धावफलकावर 6 कड्यांच्या मोबदल्यात. अशा मर्यादित धावफलकावर आपण यशोदा वॉरियर्स कुडाळ क्रिकेट संघ पाहतोय. अंतरिम 6 चेंडूंचा खेळ बाकी व शेवटचे 6 चेंडू फेकण्यासाठी पाहायचंय कोण गोलंदाज सज्ज होतोय. तो अर्थातच या ठिकाणी अबीर बाबा क्रिकेटर्स बार्देश क्रिकेट संघाच्या वतीनं गोलंदाजी मार्कवर बदल होतोय. डावातील शेवटचं षटक फेकण्यासाठी या ठिकाणी अमृत वेर्लेकर यांची वर्णी ही लागते. कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं अमृत वेर्लेकर राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं मारा करण्याच्या पवित्रामध्ये डीप लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक शुभन झा या ठिकाणी क्षेत्ररक्षक व्यूहरचना सजवताना दिसतोय केतन मात्रेच्या सहाय्यानं. गोलंदाजी मार्कवर अमृत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. चेंडू यष्टीरक्षक केतन मात्र याच्या हाती विसावतोय व जावेद जो सुरेख अशी फलंदाजी करत होता त्या जावेदला मात्र 7व्या गड्याच्या स्वरूपात हे माघारी जावं लागतंय. 7 गड्यांच्या मोबदल्यात एकंदर सांघिक धावसंख्या धावफलकावर 52 अशी असताना मैदानावर शेवटच्या षटकाच्या सुरुवातीला
नवीन फलंदाज सोनू कानडे याची वर्णी ही मैदानावर लागते. पहिल्या चेंडूवर एक सुयश प्राप्त होते. अमृत वेर्लेकर याला पंचांच्या डाव्या हाताकडनं राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं मारा करताना जावेदचा अडसर दूर केला जातोय. त्या जावेदनं 21 धावांची बहुमूल्य खेळी आपल्या संघासाठी साकारली. उजव्या हस्तीच्या किंचितना बाहेर जाणारा चेंडू बॅकफुटवर जात चेंडूला दिशा दर्शवायची होती, ती पॉइंट क्षेत्रात संपर्क होत नाही. तो चेंडू आणि फळीमध्ये बाकीचे सोपस्कार परत एकदा यशरक्षक केतन मात्र पूर्ण करतोय. निर्धाव चेंडू गणला जातोय. 52 धावा धावफलकावर 7 गड्यांच्या मोबदल्यात 4 चेंडूंचा अजूनही अवधिशेष डावाचा शेवट होण्यासाठी. उजव्या बाहेरचा चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट, एक देखणा असा फटका. यापूर्वीच्या चेंडूवर निश्चितपणे हुलकावणी ही मिळाली होती. यावेळी मात्र स्वतःवरच्या आत्मविश्वासाला तीळ मात्र ढळू न देता स्क्वेअर ऑफ द विकेट एक देखण्या फटका निघतोय तो सोनू कानडे याच्या माध्यमातून. 4 धावांनी तो म्हणजे चौकारानं तो स्वतःचं खातं खोलतोय व या चौकारानं सांघिक धावफलक 56 धावांवर 20वा घेतोय. 7 षटक 3 चेंडू यांच्या सांगतेखेरीज. मोठा फटका टोलवायचा होता, प्रयत्नात यशस्वीता काही प्राप्त होत नाही. निर्धाव चेंडू गणला जातोय. 56 धावा धावफलकावर 7 षटक 4 चेंडू यांचा खेळ समाप्त. एका अचूक टप्प्यावरची गोलंदाजी साकारताना कंजूशी गोलंदाजीचं या ठिकाणी प्रात्यक्षिक खरे होताना दिसतोय तो अमृत वेर्लेकर. लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू फटका टोलवला जातोय. तो लॉंग ऑनला आशिष क्षेत्ररक्षक झेल टिपतोय व सोनू कानडेला या ठिकाणी 8व्या कड्याच्या स्वरूपात माघारी परतावं लागेल. चेंडू खेळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अमृत वेर्लेकर 56 धावा धावफलकावर या पूर्णत्वास नेले जात आहेत 8 गड्यांच्या मोबदल्यात. 8 गडी बाद 56 धावा. यशोदा वॉरियर्स क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करताना अमृत वेर्लेकर गोलंदाजी मार्कवर सज्ज. पहिल्या चेंडूवर देखण्या फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडूचा प्रवास होतोय तो लॉंग ऑफला. एकदा फलंदाज पूर्ण करतायत, दुसरी डाव घेण्याचा प्रयत्न होतोय. फेक या ठिकाणी येते निश्चितपणे. गोलंदाज अमृतच्या दिशेनं केवळ एकेर धावेवर समाधान मानावं लागतंय. निर्धारित 8 षटकांचा कोटा समाप्त होतोय व 8 षटकांच्या कोट्यामध्ये या ठिकाणी गोलंदाजी करताना या ठिकाणी नाणेफेकीचा कौल जिंकून अबीर बाबा क्रिकेटर्स बार्देश क्रिकेट संघ अवघ्या 57 धावा खर्च करतोय व विजयश्री संपादन करण्यासाठी 58 धावांचं लक्ष स्वतःच्या संघासाठी हे ठेवतोय.
क्षेत्र संपादन करणारा संघ आजच्या दिवसामध्ये टेबल टॉपवर राहील आणि या स्पर्धेच्या नियमावलीनुसार जो संघ टेबल टॉपवर राहतो त्याला थेट उपांत्य फेरीचं तिकीट हे दिलं जाईल. त्यामुळे दोन्ही संघांसाठी महत्वपूर्ण सदरचा हा सामना राहील, यात कोणतीही शंका नाही. कणकवली संघ यांचे 3 गुण या ठिकाणी झालेत. कुडाळ संघाचे आतापर्यंत 3 गुण झालेले आपण पाहतोय. त्यामुळे दुसरा संघ कोणता या ठिकाणी पुढील फेरीमध्ये प्रवेश करण्यास यशस्वी ठरेल याची निश्चिती हा सामना संपल्यानंतरच होईल. मात्र एवढं सत्य अधोरेखित केलं जाते की जो या सामन्यात विजेता संघ राहील तो टेबल टॉपच्या अनुषंगानं उपांत्य फेरीत प्रवेश करणारा संघ म्हणून अधिकृतरित्या या ध्रुव ट्रॉफी 2024च्या उपांत्य फेरीत प्रवेश करणारा संघ ठरेल. प्रथम फलंदाजी करताना 57 धावा 58 धावांचं लक्ष ठेवलं जातंय ते अभिरबाबा क्रिकेट संघासमोर. आणि अभिरबाबा क्रिकेट संघ बारदेश गोवा 58 धावांचं लक्ष या ठिकाणी साकार करण्यासाठी केतन म्हात्रे व रजत कुडाळकर ही सलामीची बिनीची जोडी मैदानावर गेलेली दिसते. तर छोट्या चणीचा सोहेल शेख गोलंदाजीसाठी या ठिकाणी आमच्या विरुद्ध दिशेने सज्ज होतोय. एक संघ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील, दुसरा गोवा राज्यातील अशा 2 तगड्या संघांचा अनोखा मुकाबला आजच्या रजनीच्या शेवटच्या सामन्याच्या अनुषंगानं आपण अनुभवतोय. आणि रात्रीचे 12 वाजले तरी पण क्रिकेट रसिक तीळ मात्र आपल्या जाग्यावर न हलता या सामन्याचा आनंद लुटताना दिसत आहेत. पंचांचा डाव सुरू होण्याचा इशारा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सोहेल सज्ज. स्ट्राईकला या ठिकाणी केतन म्हात्रे, नॉन स्ट्राईकला रजत कुडाळकर. 8 षटक म्हणजे 48 चेंडू. आवश्यकता 58 धावांची विजयासाठी. क्षेत्ररक्षण रचना आपण पाहू शकतो. या ठिकाणी डीप लॉंग ऑफच्या दिशेनं एक खेळाडू तैनात करण्यात आलाय. पहिल्या चेंडूवर रिव्हर्स स्वीपचा बहारदार असा फटका पॉइंट क्षेत्रात चौकारासाठी जातोय व 4 धावांनी केतन म्हात्रे स्वतःचं खातं खोलत या ठिकाणी धावसंख्येला सुरुवात करतायत त्या बारदेश क्रिकेट संघाच्या. बिनबाद 4 धावा. पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त. उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू व स्विच हिट पद्धतीचा फटका. पॉवर प्लेची पहिला 2 षटक. क्षेत्ररक्षण रचनेचा निर्बंध आणि तो निर्बंध खऱ्या अर्थानं या ठिकाणी विखुरला जातोय. तो रिव्हर्स स्वीपच्या बहारदार फटक्यानं केतन म्हात्रे यांच्या कर्वे. पुढे सरसावत पदत आली त्याच्या जोरावर एक मोठा फटका टोलविला जातोय. सरळ चेंडूचा प्रवास हा डीप लॉंग ऑन सीमरच्या पलीकडे चौकारासाठी होतोय. सलग 2 चेंडूंवर 2 मोठे फटके. तब्बल 8 धावा. 58 धावांचा पाठलाग करताना 2 चेंडूंवर निघतायत त्या 8 धावा. म्हणजे आता बरोबर 50 धावांची आवश्यकता व 46 चेंडूंचा खेळ हा असूनही बाकी. आक्रमकता हेच बचावाचं तंत्र अवलंबताना या ठिकाणी केतन म्हात्रे पहिल्या चेंडूपासून प्रतिस्पर्धी संघावर वरचढ ठरणारी कामगिरी करताना दिसतोय. सलग 2 चेंडूंवर 2 चौकार टोलवत. यावेळी स्विच हिटचा फटका टोलवायचा होता. चेंडू पॅडला स्पर्श करतोय. हलकीच दात मागितली जाते. मात्र ही दात नेमकी कोणत्या स्वरूपाची असावी याचा थांगपत्ता यष्टिरक्षक व अन्य खेळाडूंना लागत नाही. दरम्यानच्या कालावधीत चेंडू निर्धाव गणला जातोय. 3 चेंडूंचा खेळ समाप्त. 8 धावा. या धावफलकावर 58 धावांचा पाठलाग करताना आखूड टप्प्याचा चेंडू बॅकफुटला जात या ठिकाणी स्क्वेअर कटचा फटका टोलवला होता. एकेर धाव घेण्यासाठी पावलं पुढे सरसावली होती ती केतन म्हात्रेची. मात्र ऐन मोक्याच्या क्षणी त्याचा साथीदार रजत कुडाळकर याच्याकडनं नकारात्मक इशारा येतोय व पुढे सरसावणारी पावलं ही अलगद मागे आपल्या सुरक्षित घरात येताना दिसत आहेत. त्यामुळे धावचीतचा संभाव्य धोका हा टळला जातोय. धावफलकात कोणती वृद्धी नाही. धावफलक 8 धावा. 4 चेंडूंचा खेळ हा समाप्त. स्विच हिटचा प्रयत्न. चेंडू हलकीच कर घेतोय. चेंडूचा 20वा शॉट फाईन लेगला होतोय. एकेरी धाव घेण्यासाठी जी झटपट चालली होती त्या झटापटीमध्ये यशस्वीता सर केतन म्हात्रे यांना प्राप्त होते. ज्या एकेरी धावेने धावफलक पुढे सरकतोय तो 9 धावांवर. प्राथमिक षटक प्रगतीपथावर आपल्या पहिल्या पहिल्या षटकाची सांगता करण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सोहेल शेख हा पंचांच्या डाव्या हाताकडनं सज्ज. समोर आहे फलंदाज रजत कुडाळकर, आक्रमक शैलीचा खेळाडू. 9 धावा बिनबाद. 5 चेंडूंचा खेळ हा समाप्त होतोय. सोहेल गोलंदाजी मार्कवर सज्ज. चेंडू हलके सोपून काढला जातोय. स्वतः यष्टिरक्षक जोहेल नाईक चेंडूवर पोहोचतोय. चेंडूवर ताबा मिळवतोय. कोणतीही धाव घेण्याचा प्रश्न निर्माण होत नाही. चेंडू निर्धाव चेंडू अखेर पहिलं पॉवर प्लेचं षटक समाप्त. विजय उद्दिष्ट 58 धावांचं आणि या 58 धावसंख्येचा पाठलाग करताना पहिल्या षटकाच्या सांगतेखेरीज बिनबाद 9 अशी सकारात्मक सुरुवात ही अर्थातच या ठिकाणी अभिरबाबा क्रिकेटियर्स बारदेश गोवा संघाच्या वतीनं.
गोलंदाजी मार्कवर बदल होतोय. पॉवर प्लेचं जोखमीचं षटक फेकण्यासाठी या ठिकाणी श्रीकांत गावकर याची वर्णी ही मैदानावर लागते. नीटनेटकं आयोजन, उत्कृष्ट असं संयोजन यांचा मिलाप ध्रुव क्रिकेट ध्रुव क्रिकेट ट्रॉफीचं निश्चितपणे नावलौकिक वाढवताना दिसतोय. अनेक क्रिकेट रसिक या स्पर्धेची आतुरतेनं वाट पाहत आहेत. गोवा राज्यातील तब्बल 8 तालुके, त्यानंतर नजीकच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 4 तालुके याला संमिश्र प्रतिसाद देणारी तब्बल 12 संघांच्या समावेशानं नटलेली ध्रुव ट्रॉफी 2024 सन्माननीय दीपकजी कलंगुटकर यांच्या कल्पनेतनं व त्यांच्या सहकाऱ्यांच्या अथक अशा सहकार्यातनं साकारणारी ही क्रिकेट स्पर्धा आजची ही पहिली रजनी या स्पर्धेतील. ओव्हरपेच चेंडू, देखण्या फटका, चेंडू ज्या तऱ्हेनं आला त्याच तऱ्हेनं डीप लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे षटकारासाठी केतन मात्र फलंदाज टोलवतोय. 6 धावानं म्हणजे षटकारानं श्रीकांतचं स्वागत केलं जातंय व या 6 धावांनी धावफलक वाढतोय तो तब्बल 15 धावांवर. चेंडू यांचा खेळ हा समाप्त होतोय. सामन्यामध्ये निश्चितपणे सनसनाटी निर्माण करायची असेल तर श्रीकांतला जादूमय करिश्माई कामगिरी गोलंदाज म्हणून करावी लागेल आणि त्याच कामगिरीच्या प्रयत्नात श्रीकांत सज्ज. आकुड टप्प्याचा चेंडू, शॉर्ट ऑफ लेन पद्धतीच्या चेंडूला भिरकवून दिलं जाते ते डीप मिड विकेटला. प्राथमिक चेंडूवर षटकार, त्यानंतर चौकार. तब्बल 10 धावा सुरुवातीच्या 2 चेंडूंवर केतन मात्र वसूल करतोय. प्रतिस्पर्धी संघाला निश्चितपणे काहीसा मागे सरकवतोय आणि 58 ही धावसंख्या काहीशी तोकडी या मैदानावर निश्चितपणे केतन मात्रेच्या चतुरसूत्र फलंदाजीमुळे ही वाटते. श्रीकांत गावकर गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीने सज्ज. समोर आहे फलंदाज स्ट्राईकला तो केतन मात्रे. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न अंगलट येतोय, उजवी यष्टी वाकवली जाते. ज्या सफलतेच्या शोधात यशोदा वॉरियर्स क्रिकेट संघ होता, उशिरा का होईना परंतु त्यांच्या प्रयत्नांना या ठिकाणी सफलता प्राप्त होतोय. पहिला हादरा बसतोय तो अर्थातच या ठिकाणी अबीर बाबा क्रिकेटियर्स बारदेश गोवा क्रिकेट संघाला. मात्र पहिल्या सफलतेसाठी 19 धावांचं मोजमाप द्यावं लागतंय. बाद होऊन या ठिकाणी केतन मात्र मैदानाच्या बाहेर व त्याची जागा घेण्यासाठी या संपूर्ण स्पर्धेमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी फलंदाज म्हणून ज्यानं केली आहे. सुरुवातीच्या सामन्यात 41 धावा, त्यानंतर 36 धावा याचं असं भरीव योगदान ज्या खेळाडूनं दिलंय. गेली 2 दशकं क्रिकेटची अविरतपणे गोवा राज्याची जो सेवा करतोय तो पुनाजी कलंगुटकर याची पावलं हळूवारपणे रजत कुडाळकर याला साथ द्यायला मैदानावर उमटताना दिसत आहेत. 19 धावा एका गड्याच्या मोबदल्यात डावातील दुसरं षटक हे प्रगतीपथावर. श्रीकांत गावकर सफलतेनं या ठिकाणी प्रेरित होतोय. नव्या उत्साहानं, नव्या जोमानं आणखी एक ब्रेक थ्रू आपल्या संघाला मी मिळवून देईन या अपेक्षेनं आपल्या कर्णधाराशी सल्ला मसलत करत गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय व निश्चितपणे श्रीकांत या गोलंदाजाचा सामना करण्यासाठी स्ट्राईकला पुनाजी कलंगुटकर. 1 तरी बाद 19 धावा 58 धावांचा पाठलाग करताना. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू, डग आउट मधनं मी सेट होऊन आलोय. चेंडू मला फुटबॉल प्रमाणे दिसतोय. या आविर्भावात डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं षटकारासाठी टोलविला जातोय. 6 धावाने म्हणजे षटकारानं पुनाजी कलंगुटकर स्वतःचं खातं खोलतोय व बघता बघता पाव शतकी मजल ही पार केली जाते. म्हणजे 25 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. डावातील दुसरं षटक हे प्रगतीपथावर 58 धावांचा पाठलाग करताना. कशा तऱ्हेनं चेंडू टोलवला गेला याचं प्रात्यक्षिक रिप्लेच्या माध्यमातून tenniscricket.in या वेबसाईटवरनं आपण पाहू शकता. परत एकदा ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मिड ऑनच्या क्षेत्ररक्षकाला चेंडू चकवतोय, डीप लॉंग ऑन सीमारेषा पार करतोय. सुरुवातीला षटकार, त्यानंतर चौकार. 2 चेंडूंवर तब्बल 10 धावा पुनाजी कलंगुटकर वसूल करतोय व या 4 धावांनी विजयाचं निम्म आव्हान हे पूर्णत्वास नेलं जाते. म्हणजे 29 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. डावातील दुसरं षटक हे प्रगतीपथावर. एकोणतीस धावा दुसरं षटक प्रगतीपथावर. महागडा ठरतोय तो गोलंदाज अर्थातच या ठिकाणी श्रीकांत. आतापर्यंत तब्बल 20 धावा त्याच्या गोलंदाजीवर ह्या लुटल्या जात आहेत.
ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू फटका टोलवण्याचा प्रयत्न फसतोय. शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षण होतंय. चेंडू निर्धाव गणला जातोय. खेळाची सांगता होते दुसऱ्या षटकाच्या माध्यमातून. 2 षटकांचा खेळ समाप्त. 29 धावा धावफलकावर. उर्वरित 6 षटकांचा म्हणजे 36 चेंडूंचा खेळ बाकी आणि अजूनही 29 धावांची या ठिकाणी गोवा क्रिकेट संघाला ही अति आवश्यकता. आज दिग्गज 4 संघांचं प्रतिनिधित्व आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहिलं. उद्या या स्पर्धेचा एकंदरीत दुसरा दिवस व ठीक 2:30 वाजता दुपारी ध्रुव वॉरियर्स पेंडा गोवा वर्सेस आर्यन पॅन्थर्स मरून गोवा या 2 संघादरम्यान पहिला सामना खेळवला जाईल. त्यानंतर श्री बांदेश्वर 11 सावंतवाडी आणि वैष्णवी 24 तिसवाडी या संघादरम्यान सामना खेळवला जाईल. म्हणजे परत एकदा उद्याच्या दिवशी गोवा राज्यातील 3 संघ व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 1 संघ अशा 4 संघांचा चतुर्सूत्र खेळ आपण पाहू शकाल. सामने 2:30 वाजता जरी सुरू होणारे असले तरी 2 वाजता आपल्या संघाची उपस्थिती ही निश्चितपणे या ठिकाणी आवश्यक आहे अशी अधिसूचना या स्पर्धेच्या नियमावलीनुसार केली जाते. 2 वाजता रिपोर्टिंग टाइम तर ठीक 2:30 वाजता पहिला चेंडू उद्याच्या सामन्यातील हा खेळ पण टाकला जाईल अशी सक्त नियमावली ध्रुव ट्रॉफी 2024च्या अनुषंगानं. गोलंदाजीमध्ये कोणताही बदल अपेक्षित नाही. सोहेल शेख गोलंदाज आमच्या विरुद्ध दिशेनं पंचांच्या डाव्या हाताकडनं गोलंदाजीसाठी सज्ज होतोय व समोर आहे फलंदाज रजत कुडाळकर. अवघ्या एका चेंडूचा सामना करण्याची संधी ही रजत कुडाळकर याला प्राप्त झाली आहे. राईट आर्म राऊंड विकेट पद्धतीनं छोट्या चणीचा सोहेल शेख हा गोलंदाजी मार्कवर सज्ज. रजत कुडाळकरचा प्रयत्न होता. रिव्हर्स स्वीपचा फटका टोलवण्याचा प्रयत्न फसतोय. बाकीचे सोपस्कार यष्टिरक्षक जोएल नाईक याच्या करवी पूर्णत्वास नेले जात आहेत. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्येत कोणताही विशेष बदल अपेक्षित नाही. 29 धावा धावफलकावर एका कड्याच्या मोबदल्यात 58 धावांचा पाठलाग करताना यशोदा वॉरियर्स कुडाळ संघाविरुद्ध. यावेळी सुरेख असा चेंडू दोन्ही वेळी फलंदाज रजतला चकवण्यात यशस्वीता प्राप्त होते. ती सोहेलला फलंदाजला चकविणारी गोलंदाजी करावी. काहीसा प्रतिकाराचा मारा हा भोटक ठरवावा आणि त्यानंतर गडी बाद करणारा चेंडू टाकावा असा मनसुबा गोलंदाजाचा. यावेळी उजव्या यष्टीवरचा चेंडू हलकेच दिशा देण्याचा प्रयत्न स्वतः गोलंदाज या ठिकाणी सोहेल चेंडू अडवतोय. सलग 3 चेंडू हे फलंदाजला चकवणारे फलंदाजला निशब्द करणारे गोलंदाज सोहेल याच्या माध्यमातून आपण पाहतोय. अजूनही 29 धावांची गरज व 33 चेंडूंचा खेळ हा बाकी. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सोहेल सज्ज. ओव्हरपिच चेंडू देखण्या असा फटका. सुरुवातीचे 3 चेंडू निर्धाव पद्धतीचे. त्यानंतर या षटकातील चौथा चेंडू ओव्हरपिच पद्धतीचा आपले बाहू खोलतोय. चेंडूला डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे नेऊन ठेवतोय. 6 धावा मिळत आहेत त्या रजतला. षटकाराने रजत स्वतःचं खातं खोलतोय. संघाला परावर्तित करतोय तो 35 धावांवर. धावा एका कड्याच्या मोबदल्यात. उजव्या यष्टीबाहेरचा चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट देखण्या असा फटका. चेंडूचा प्रवास होतोय तो डीप पॉइंट क्षेत्रात. 1 धाव फलंदाज पूर्ण करतायत क्षेत्ररक्षक विक्रम कानडे आपल्या स्क्रीनवर येतोय. चेंडू अडवून चेंडूची फेक करतोय यष्टिरक्षक जोहेलच्या दिशेनं. 1 धाव ही रजत कुडाळकर याच्या खाती. ज्या एकेर धावेने धावफलक बदलतोय. धावफलक निश्चितपणे स्थिरावला जातोय तो 36 धावांवर. डावातील तिसरं षटक प्रगतीपथावर. 36 धावा एका कड्याच्या मोबदल्यात. पुन्हाची कलगुटकर स्ट्राईकला. 1 षटकार 1 चौकार निश्चितपणे तो टोलवतोय. वैयक्तिक 10 धावांवर खेळतोय 3 चेंडूंचा सामना करत. स्लोवर वन पद्धतीचा चेंडू याला गती परिवर्तन क्रिकेटमध्ये म्हटलं जातंय. या परिवर्तनात्मक चेंडूनं या ठिकाणी काहीसा चकवा मिळतोय तो पुन्हाजी कलगुटकरला. निर्धाव चेंडू काढला जातोय. 3 षटकांचा खेळ समाप्त व 3 षटकांच्या सांगते केलीस विजयी उद्दिष्ट 58 धावांचं. त्याचा पाठलाग करताना प्रति षटकामागे 12 धावांच्या धावगतीनं 36 धावा एका कड्याच्या मोबदल्यात अशा सुस्थितीमध्ये या ठिकाणी आपण पाहतोय अबीर बाबा क्रिकेटियर्स बारदेश गोवा हा संघ.
वर या ठिकाणी गोलंदाज अवधूत पाटील सज्ज होतोय. वैयक्तिक कोट्यातील पहिलं व सांघिक चौथं षटक फेकण्यासाठी मैदानावर. स्ट्राईकला अर्थातच फलंदाज रजत तर नॉन स्ट्राईकचा फलंदाज पुनाजी कलगुटकर. सहज साध्य लक्ष पार करण्याच्या पवित्रामध्ये दोन्ही फलंदाज आक्रमकता व संयमता यांचं ज्वलंत उदाहरण पेश करताना प्रति षटकामागे 12 धावांची सरासरी ही राखतायत. आखूड टप्प्याच्या उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू काहीसा वॉर्मअप पद्धतीचा चेंडू. दोन्ही हात समांतर होत आहेत. अनुभवी पंचांद्वारे वाईडचा इशारा येतोय. आणखी एक अवांतर धाव. एकेरी अवांतर धावेच्या साहाय्यानं धावफलक 37 धावा एका कड्याच्या मोबदल्यात 58 धावांचा पाठलाग करताना. आखूड टप्प्याचा चेंडू. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये विरतोय. यावेळी मात्र हवेत विरलेल्या चेंडूचं झेलात रूपांतर करण्याचा प्रयत्न न करता चेंडू अडविण्यात या ठिकाणी डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक आबाजळवी धन्यता मानतोय. केवळ एकेर धाव पूर्णत्वास नेली जाते. ज्या एकेर धावेने धाव फलक बदलतोय निश्चितपणे तो 38 धावांवर. उजव्या यष्टीच्या बराच बाहेर जाणारा चेंडू. नकारात्मक गोलंदाजी. या नकारात्मक गोलंदाजीला दंडात्मक कारवाई वाईडच्या स्वरूपात एकेर धाव. ज्या एकेर धावेने धावफलक बदलतोय तो 39 धावांवर. कमी धावसंख्येची पुंजी आणि त्या कमी धावसंख्येचं संरक्षण करायचं असेल तर तिखट मारा करावा लागेल. मात्र तिखट मारा न करता मारा हा बोथट वाटतोय गोलंदाजी करताना यशोदा वॉरियर संघाचा. और पे चेंडू. पुनाजी कलगुटकर ऑन फायर. डीप मिड विकेटच्या दिशेनं एक गगनचुंबी षटकार पुनाजी कलगुटकर याच्या माध्यमातून आपण पाहतोय. व या 6 धावांनी आता 45 धावसंख्या पूर्णत्वास नेली जाते. अवघ्या 13 धावांची गरज विजयासाठी. ती म्हणजे अर्थातच बार्देश गोवा क्रिकेट संघाला. पंचेचाळीस धावा एका कड्याच्या मोबदल्यात. गोलंदाजी मार्कवर अवधूत. याही पुनाजी कलगुटकरच्या माध्यमातून मोठा टोलेजंगी फटका. डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार करतोय. उत्तुंग फटका हा निश्चितपणे षटकाराचे पडसाद या ठिकाणी उमटवताना दिसतोय. 6 धावांनी विजयाचं अंतर कमी झालेलं दिसतंय. सांघिक अर्धशतकाला गवसणी घालताना या ठिकाणी दिसतोय तो बार्देश क्रिकेट संघ. अवघ्या 7 धावांची गरज येऊन ठेपलेली दिसते. अवघ्या 7 धावांची आवश्यकता. पुनाजी कलगुटकर स्ट्राईकला खेळण्यासाठी सज्ज होतोय. लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू. यावेळी मात्र मोठा फटका न टोलवता चेंडू जमिनीलगत घरंगळत जातोय तो डीप मिड विकेटच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक सचिन आपल्या स्क्रीनवर येतोय. एकेर धाव दोन्ही फलंदाज पूर्णत्वास नेत आहेत. ज्या एकेर धावेने 52 धावा धाव फलकावर. अवघ्या 6 धावांची आवश्यकता. व एम एस स्टाईलने या ठिकाणी सामना रजत कुडाळकर संपवतोय की नाही ते पाहायचं आहे. डावातील या ठिकाणी 4थं षटक प्रगतीपथावर. गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी गोलंदाज अवधूत. या संपूर्ण स्पर्धेमध्ये आजच्या दिवसात वैयक्तिक 100 धावा या ठिकाणी पुनाजी कलगुटकर याच्या आपण पाहतोय. आजच्या दिवशी एका उत्तुंग षटकारानं सामना संपवला जातोय अवघ्या 4 षटकात. व आजच्या दिवशी टेबल टॉपवर राहत उपांत्य फेरीत प्रवेश करणारा पहिला संघ म्हणून अबीर बाबा क्रिकेटर्स बार्देश गोवा यांची वर्णी लागते. तर आजच्या दिवशी दुसरा संघ कोणता पुढील फेरीमध्ये प्रवेश करण्यास पात्र जाईल याची खातरजमा काही क्षणातच केली जाईल व त्या संघाचं नाव या ठिकाणी घोषित केलं जाईल.